आज सकाळी मोटर टाकावं लागली कारण की पाणीच नव्हतं ना घरात। आणि मग काय वर्कआउट केलं आणि डायरेक्टली शेतात आलो। शेतातून डायरेक्ट क्लासला जायचं होतं। मग काय तयारी केली तेवढ्यातच गजूने कॉल केला की आपल्याला जत्रेला जायचं। मग तेच कपड्यावर डायरेक्ट जत्रेला निघलो। तुम्हाला तर माहिती तयारी खूप मोठी राहती पण जायला उशीरच होतो। मग निघालो ना मी, शुभम आणि समाधान आणि गजू। त्यांची गाडी मागे राहिली होती। आम्ही काय आमच्या मंजिलवर पोहोचलो होतो बरं का, पण थोडंसं पुढे जायचं होतं अजून। हा जो व्हिडिओ आहे ना हा 1 मिनिटाच्या वरचा आहे बरं का, टाइम असलं तर चांगला बघा। मग काय पोहोचलो ना आम्ही आणि आमच्यासाठी बघा ना किती खतरनाक जत्रा आहे। अरे सगळं उठलं इथून, आम्ही का कागदपत्र याचायला आलो काही इथले। तेवढ्या टायमातच मी हरपलो आणि एवढ्या मोठ्या भव्य जत्रेमध्ये मी हरपलो म्हणजे खतरनाक काम झालं। तेवढ्यात मग मला यांनी बघितलं। हरपलो म्हणजे मोबाईलला नेटवर्क नव्हतं त्याच्यामुळे हरपलो होतो। मग काय यांना टिपत घेतलं आणि गजू म्हणे मी तुझा हा फोटो दाखवला आणि तुम्ही बघा बरं याच्या तोंडाकडे बघून लोक म्हणतील नाही मजाकच करायला लागला म्हणून। माझं वर्कआउट चालू आहे, मला खायची नव्हती पण मग काय यांच्या नादा मी पण खाल्ली आणि अशी खाल्ली की दाबूनच आणली बरं का। याच्या नंतर मग आम्ही डायरेक्टली बदाम शेक प्यायलाच गेलो। समाधानचं नवीनच काहीतरी चाललं होतं। आईस्क्रीम वाल्या काकाला म्हटलं आमचा फोटो काढत, त्यांनी आमचा व्हिडिओच काढला। म्हटलं जमलं राव मस्त आहे। त्याच्यानंतर हे बंद पडेल आकाश पाहणे आम्ही नट बोल्ट खोलायला गेलो। हे बघा ना आमची माणसं आणि मी पण बोट दाखवायची राजनवस होती बरं का। आता तिच्यात त्या दोघांनी आमच्या दोघांचे भांडण लावून दिले। लागलो ना फाईट करायला, फाईट सीन बनवू लागलो बरं का, पण जमला नाही। समाधान बघा ना डायरेक्ट देवदर्शन घ्यायलाच निघाला। मजाक से हटके। मग काय जत्रा सोडून जायचा टाइम झालता। ज्यांचे दर्शन हवे होते त्याचे दर्शन नाही झाले, मग त्यांच्या फोटोचे दर्शन घेतले। मग म्हटलं चला आता आणि डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो बरं का। हे दोघं टाकू लागले पेट्रोल 100 माझी इज्जत काहीच नाही। मग काय मफरेल वगैरे घेतली डायरेक्टली घरीच निघालो। एक बोलू काय थोडं जास्त झालं ना।